नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण प्राचीन भारतीय इतिहासामधील जैन धर्मपंथ याविषयी माहिती पाहूया. चला तर मग जैन धर्मपंथाविषयी माहिती घेऊ. महावीरांच्या संप्रदायाचे सर्वात जुने नाव निर्गेंद्र म्हणजे बंधनरहित असे होते. नंतर या संप्रदायाचे निरनिराळ्या नावात 7 पंथ आढळतात. त्यात पुढे दिगंबर पंथाची भर पडली. त्यातील पहिले 7 श्वेतांबर व या सदराखाली असत. सध्या श्वेतांबर व दिगंबर या 2 मुख्य सदरात त्याचे सर्व पोटभेद येतात. इसवी सन 2ऱ्या शतकात साधूंच्या वस्त्र परिधानावरून त्याचे विभाजन झालेले असे जैन साहित्यामध्ये दिसून येते. जो विभाग नग्नतेचा पुरस्कार करणारा व महावीरांच्या मूळ आचार मानणारा होता त्यांना दिगंबर असे संबोधले गेले. जो पक्ष साधूंची वस्त्रे परिधानाचे समर्थन करणारा होता त्यांना पांढरी वस्त्रे घालणारे श्वेतांबर संबोधले गेले. त्यामधील पहिला दिगंबर संप्रदाय. या संप्रदायाचे साधू नग्न राहतात. जीवजंतूच्या निराकरणासाठी ते मोरपिसांचा पंखा व पाणी पिण्यासाठी कमंडलूचा वापर करतात. दिवसातून एकदाच करपात्रातून भोजन करतात. पूर्वी त्यांचे वास्तव्य वस्तीच्या बाहेर असे, परंतु पुढे ते नगरात राहू लागले. त्यांच्या वास्तव्याला चैत्यवास असे म्हटले जाते. दुसरा मुद्दा श्वेतांबर संप्रदाय. या संप्रदायाचे साधू श्वेत वस्त्र परिधान करतात. त्यांच्याजवळ 14 उपकरणे असतात. हातात एक दांडा असतो. या धर्मात 84 अवतार कल्पना आहेत. जैन मूर्तींना प्राधान्य मिळाले. मात्र सर्व पंथ 24 तीर्थकारांना आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाला मानतात. धन्यवाद. आज आपण जैन धर्मपंथाविषयी माहिती पाहिलेली आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बौद्ध धर्मसंघ याविषयी माहिती पाहूया. व्हिडिओला आमच्या लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.